हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पेन होल्डर. मोत्याने बनवलेलं पेन होल्डर दिसायला पण छान आणि करायला पण अगदी सोपं आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि क्रिएशन बाय तेजल या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा. शेजारील बेलवर प्रेस करा, म्हणजे मी नवीन छान छान व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटेल. चला तर मग आपण पाहूया हे पेन होल्डर कसं बनवायचे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. होल्डर बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे बघा. हे पांढरे मी 6 नंबरचे मोती घेतलेत, गुलाबी आणि निळे हे पण 6 नंबरचेच मोती घेतलेले आहेत. ही 8 नंबरची तंगूस आहे आणि ही सुई आहे. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. हे पेन होल्डर कसं बनवायचे ते पाहूया. सुरुवातीला मी हे 4 मोती घेऊन घट्ट गाठ बांधून परत डबल राऊंड केलेला आहे आणि आता हा एक आणि अजून मी हे 3 घेतलेत आणि ज्यातून मी सुई काढली त्यातूनच परत विरुद्ध दिशेने हे बाहेर काढते आणि हा आता परत ही सुई वर घेते आणि इथून परत सुईवरच्या मोत्यातून घेऊन परत मी 3च घेणार आणि परत खालचा एक असं 4चा राऊंड, हा 3रा राऊंड झाला. आता असे आपल्याला 9 राऊंड घालून घ्यायचेत. हे 3 झाले, असे 9 घालून घ्यायचेत. आता मी हे 9 घालून घेतलेत आणि परत हे मी 1 2 3 मोती घेतलेत. आता इकडं न जाता आपल्याला इकडच्या बाजूला विणायचे. इकडे दुसरी लाईन घालायची. एक लाईन घातली 9 राऊंडची आणि आता ही दुसरी लाईन पण 9 लाईनचीच घालायची, पण मध्ये एक थोडंसं एक एक मोती घालायचा आहे त्याच्यामध्ये वेगळ्या कलरचा. आता हे मी हे 3 घेतलेत बघा, 1 2 3 आणि हा एक असं 4चा राऊंड झाला. आता इथं पण आता इकडून परत मी 2 नंबरच्या राऊंडमध्ये येणार आहे. ह्या 2 नंबरच्या राऊंडमधून सुई काढली बघा, गोल फिरवलं मी आणि आता इथं पण आपल्याला पांढराच पूर्ण करायचं आहे म्हणून मी इथं 2 घेतले. आता पांढरे आता इथं 2 आहेत आणि मी 2 घेतले. अगोदर आपल्याला वर 4 राऊंड घालायसाठी इथं काहीच नव्हते म्हणून 3 घेतले आणि हा एक 4चा. आता परत 1 2 आहेत म्हणून 2 घेतले. आता हे परत ह्या राऊंडमध्ये येते 2 नंबरच्या साईडच्या मोत्याच्या आणि इथं आपल्याला आता वरती लाल आला पाहिजे आणि खाली पांढरा आला पाहिजे 3 नंबरच्या राऊंडला. हे बघा, हे असं आता इथून परत मी इकडे जाणार. इथं 1 2 3 3 नंबरच्या राऊंडलाच परत वरती आपल्याला लाल आला पाहिजे आणि खाली पांढरा आला पाहिजे, तोपर्यंत पांढरे 2 2 2 घालून घेते मी. आता आपण ही दुसरी लाईन पूर्ण करून घेतली मी. आता ही तिसरी लाईन करायची. मग सुरुवातीला इथं जसं आपण 3 मोती घालून 4चा राऊंड केला तसा 3 मोती घालून मी 4चा राऊंड केला आणि ह्या दुसऱ्या राऊंडमधून मी सुई काढलेली आहे. आता इथं आपल्याला खाली लाल आला पाहिजे, गुलाबी आला पाहिजे आणि वरती पांढरा आला पाहिजे आणि हे 2 असं मिळून 4चा राऊंड होईल. आता आपल्या इथं परत आता मी इथून सुई घेते इकडं. आता इथं पण आपल्याला खाली गुलाबी आला पाहिजे आणि वरती निळा आला पाहिजे. खाली गुलाबी आणि वरती निळा आणि साईडचे 2 असं 4चा राऊंड. आता इथं पण 3ऱ्या राऊंड वरती आणि इथून परत पुढे येते मी. आता 4थ्या राऊंडला खाली पांढरा आणि वरती गुलाबी, खाली पांढरा आणि वरती गुलाबी. हा 4था राऊंड आहे आपला, 3ऱ्या लाईनचा 4था राऊंड. परत इथून मी पुढच्या मोत्यातून सुई काढते. हे 4 राऊंड झाले. आता 5व्या राऊंडला काय करायचंय, खाली पांढरा आणि वरती गोल्डन, खाली पांढरा आणि वरती गोल्डन. आता आपण हे 5 राऊंड घालून घेतलेत. आता इकडे 4 राऊंड राहिलेत 3ऱ्या लाईनचे. मग आता इथं वरती गुलाबी यायला पाहिजे आणि खाली पण गुलाबीच यायला पाहिजे इकडच्या बाजूला आणि इथं वरती निळा यायला पाहिजे, परत खाली गुलाबी यायला पाहिजे. सेम असंच इकडे घालून घेते
आणि वरची चौथी लाईन कशी करायची ती तुम्हाला सांगते. आता ही तिसरी लाईन मी इकडची पूर्ण करून घेतली. आता चौथ्या लाईनीला सुरुवातीला मी 3 घालून हे 4चा राऊंड केलेला आहे, इथं खाली केला तसाच. आता परत दुसरा राऊंड, चौथ्या लाईनचा दुसरा राऊंड. त्यासाठी आपल्याला आता खाली गुलाबी आणि वरती पांढरा असा हा दुसरा चौथ्या लाईनचा दुसरा राऊंड. आता हे पुढं मी सुई नेते. आता इथं आपला तिसरा राऊंड, खाली निळा वरती गुलाबी, खाली निळा वरती गुलाबी, हा तिसरा राऊंड चौथ्या लाईनचा. आणि चौथ्या राऊंडला आता आपण खाली गुलाबी आलं पाहिजे आणि वरती निळा आला पाहिजे. खाली गुलाबी आणि वरती निळा, हा चौथा राऊंड झाला. आणि ह्या गोल्डन मोत्यातून मी सुई काढते. आता 5वा राऊंड चालला आपल्या चौथ्या लाईनचा. आता इथं खाली गुलाबी आलं पाहिजे 5व्या राऊंडला आणि वरती गोल्डन मोती आला पाहिजे. हे बघा, खाली हा गुलाबी आणि वरती गोल्डन मोती, हा 5वा राऊंड. आता इकडं आपलं सेम असंच आलं पाहिजे, वरती निळा. हे दोन्ही पण आता निळे घालायचे, म्हणजे इथं जसे 3 झाले तसे इथं 3 होतील. आणि इथं परत दोन्ही लाल कलर गुलाबी कलरचे घालायचे, म्हणजे इथं वरती 2 येतील. आणि इकडं 2 पांढरे आणि 2 पांढरे शेवटच्या 9व्या राऊंडला. सेम इकडं केलंय तसं इकडं करून घ्या. आता 1 2 3 4 आपली 5वी लाईन चालली आहे. 5व्या लाईनला पण मी काय केलंय, सुरुवातीला 3 मोती घालून खालचा एक असं 4चा राऊंड खाली केलं तसंच केलेलं आहे. आता दुसऱ्या राऊंडला काय करायचंय, दोन्ही पण गुलाबीच मोती घ्यायचेत आपल्याला इथं दुसऱ्या राऊंडला. इकडून येऊन मी गोल राऊंड करून परत ह्या 3 नंबरच्या राऊंड मधून वरच्या गुलाबी मोत्यातून सुई काढली ही. आता इथं काय करायचं, आपल्याला खाली गुलाबी आला पाहिजे आणि वर निळा आला पाहिजे. 3 नंबरचा राऊंड 5व्या लाईनचा, खाली निळं आणि वरती गुलाबी मोती, असं. आणि परत ह्या चौथ्या राऊंड मधून मी सुई काढलेली आहे. आता इथं दोन्ही पण आपल्याला निळेच घ्यायचेत, निळे मोती घ्यायचे दोन्ही पण चौथ्या राऊंडला. परत इथून मी गोल्डन मोत्यातून सुई काढते. आता इथं खाली निळा आणि वरती गोल्डन मोती 5व्या राऊंडला. हे बघा, हे असं. आणि इथं आता मी इकडे घालून घेते आणि 6वी लाईन कशी करायची ते सांगते. आता आपली 1 2 3 4 5 6 6वा राऊंड चाललेला आहे. 6वी लाईन करतोय आता आपण. मग सुरुवातीला मी इथं प्रत्येक ठिकाणी 5 पर्यंत तर 3 पांढरे घेऊन 4चा राऊंड केलाय. आता ह्या 6व्या लाईनला काय केलंय, खाली लाल मोती गुलाबी मोती घेऊन वरती 2 पांढरे घालून हे 3 मोती आणि हा खालचा एक असा 4चा राऊंड केलेला आहे. आता आपण दुसरा राऊंड कसा करणार आहे, तर दोन्ही पण मी निळेच मोती घेतलेले आहेत. दुसरा राऊंड 6व्या लाईनचा दुसरा राऊंड. आणि तिसऱ्या राऊंडला पण आपण तिन्ही पण निळेच घेणार आहे. तिसरा राऊंड. हे तिन्ही पण मी दोन्ही पण निळेच घेतले बघा. आता आपल्या ह्या 1 2 3 4 5 लाईन पूर्ण केलेल्या आहेत. आता ही 6वी लाईन चालू आहे आपली. 6व्या लाईनला मी काय केलं, आता 5 लाईन पर्यंत आपण 3 पांढरे घेतले आणि खालचा एक असं 4चा राऊंड केलाय. आता 6व्या लाईनला मी सुरुवातीला एक गुलाबी कलर आणि 2 पांढरे घेऊन हे 3 आणि हा एक खालचा असं 4चा राऊंड केलेला आहे. पूर्ण तिन्ही पण पांढरे न घेता एक गुलाबी आणि 2 पांढरे असं म्हणजे 4चा राऊंड. आता 6व्या लाईनचा दुसरा राऊंड, तिथं दोन्ही पण मी निळे कलर घेणार आहे. आता निळे मोती घेणार आहे दुसऱ्या राऊंडला. आणि तिसऱ्या राऊंडला पण आपल्याला दोन्ही निळेच घ्यायचेत. दोन्ही पण मी इथं आता निळेच घेणार आहे तिसऱ्या राऊंडला. आता चौथ्या राऊंडला
दोन्ही पण गुलाबी घेणार आहे मी. हे बघा, हे दोन्ही पण मी गुलाबी घेतले. आता इथं काय करायचं आपल्याला, 5वा राऊंड चालू आहे आपल्याला. आता खाली गुलाबी आला पाहिजे आणि वरती पांढरा आला पाहिजे. वरती पांढरा आला पाहिजे आणि खाली गुलाबी आला पाहिजे. हे बघा, 5वा राऊंड चालू झाला आपला. परत हे गोल्डन मोत्यातून घेऊन मी हे 5 राऊंड पूर्ण केलेत. आता इकडं सेम असंच घालत जायचं. वरती गुलाबी आला पाहिजे, परत निळा, निळा आणि परत पांढरा, असं ही 6वी लाईन पूर्ण होईल. आता आपण 7वी लाईन करायची आहे, ते पाहूया. आता आपण ही 7वी लाईन करायला घेतली आहे. मग आता सुरुवातीला जसं आपण 6व्या लाईनला एक गुलाबी आणि 2 पांढरे घेतलेले आहेत, असं 4चा राऊंड केलाय, तसं 7व्या लाईनला पण आपण एक गुलाबी आणि 2 पांढरे घेणार आहे. आणि दुसऱ्या राऊंड मधून मी सुई काढली ही 4चा राऊंड करून. तिथं दुसऱ्या राऊंडला 7व्या लाईनच्या दुसऱ्या राऊंडला दोन्ही पण आपण निळेच घेणार आहे आता. आणि हे 3ऱ्या राऊंड मधून मी सुई काढते परत. इथं आपण दोन्ही पण गुलाबी घेणार आहोत 3ऱ्या राऊंडला, 7व्या लाईनच्या 3ऱ्या राऊंडला. आता ह्या 4थ्या राऊंडला आपण दोन्ही पण पांढरेच घेणार आहे. आपल्या बटरफ्लायचा बघा आकार कसा आता पूर्ण टप्प्यात आलेला आहे. फक्त वर एक लाईन घातली की पूर्ण बटरफ्लाय तयार होईल आपलं. आता हे 5व्या लाईनला पण आपण दोन्ही पण पांढरेच घालणार आहे 5व्या राऊंडला. आणि आता इथं 6वा, 7वा, 8वा आणि 9वा सेम असंच घाला तुम्ही. आणि आपण 8वी लाईन कशी करायची ते बघूया. आता मी ही 7वी लाईन पूर्ण करून घेतली आहे. आता आपली 8वी लाईन आपण बनवणार आहोत. त्यासाठी मी काय केलं, 8व्या लाईनला जसं आपण 6व्या 7व्या लाईनला खाली गुलाबी आणि हे 2 पांढरे असे मिळून 3 घेऊन खालचा 1 असा 4चा राऊंड केलेला आहे. 6वा, 7वा, 8वा. आता 8व्या लाईनला दुसरा राऊंड दोन्ही पण मी गुलाबी मोती घेते आणि हे 2 खालचा निळा आणि गुलाबी आणि हे 2 गुलाबी, असं हे 4चा राऊंड करायचा. आता परत इकडे येऊन मी दोन्ही पण पांढरे घेणार आहे. आता हे पांढरे आपण कुठपर्यंत घेणार आहे, इथपर्यंत घेणार आहे पांढरे, ह्या निळ्यापर्यंत. आणि ह्या निळ्यावरती परत इथं 8व्या राऊंडला काय करायचंय, एक गुलाबी आणि दोन्ही पण गुलाबीच घेऊन टाकायचे इथं आपल्याला. म्हणजे इथं आपला 3चा राऊंड होईल. इथं सेम केलंय तसं. आणि शेवटी 2 पांढरे घालायचे सेम असंच. आता ही मी 8वी लाईन पूर्ण केली आहे बघा. 7व्या लाईनला मी काय केलंय, 8व्या लाईनला 7व्याला खाली गुलाबी वर पांढरा आणि 8व्याला दोन्ही पण गुलाबी आणि 9व्याला दोन्ही पण पांढरे, असं आपण ही 8वी लाईन पूर्ण केली आहे. आता मी ही 9वी लाईन पूर्ण करायची बघा आपल्याला. आणि आपलं हे एक ही तयार झालेले आहे आपलं बटरफ्लाय. मग सुरुवातीला जसं मी 3 घालून खालचा 1 4 असं पांढरे घालायचे आणि नंतर 2 पांढरे 2 पांढरे असं शेवटपर्यंत 2 2 पांढरे करून 9वी लाईन पूर्ण करून घ्यायची. आता आपलं हे बटरफ्लाय 9 इकडून 9 लाईनी आणि ह्या पण 9 लाईनी असं आपण 9 9चा हे चौकोन करून घेतलेला आहे बघा. असा छान झालंय आपलं. आणि असंच आता आपल्याला 9 9 इथून पूर्ण इकडं 36 पर्यंत अशा फक्त व्हाईट कलरचे लाईन घालून घ्यायच्यात. 4 आधी वरती 3 येणार, परत 2 2 2 2 परत 3 परत 2 2 2. इथं आपण कलरचे घातलेत कारण आपल्याला ही फुलपाखराची डिझाईन करायची होती म्हणून. पण आता आपण पूर्ण प्लेन करून घेणार आहे. अशा आपण 36 लाईन करून घेणार आहे. आपल्या ह्या 9 झालेल्याच, अजून आपण इकडं 27 लाईन करायच्यात. 27 मधली एक कमी करायची म्हणजे आपल्याला 35 लाईन करून घ्यायच्यात. कारण जोडताना आपल्याला एक वाढती लाईन, म्हणून आपण फक्त 35 लाईन अशा करून घेणार आहे. आता मी हे जोडून घेतले बघा. आता हे आतला चौकोन कसा घालायचा ते दाखवते तुम्हाला. मग आता आपल्याला ही डिझाईन असल्यामुळे ही पूर्ण जो आपण 9 लाईनी करून घेतलेल्या आहेत ह्या 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9वी लाईन, हे पूर्ण डिझाईन पुढे येण्यासाठी हे एवढं 9 आणि परत आता हा राऊंड आहे तो 10वा राऊंड आहे. हा
मग हे 9 लाईन राऊंड आणि इकडचा 10वा राऊंड हा वरच्या लाईन मधला. ह्या 2 मोत्यांमधून मी सुई काढलेली आहे. हे बघा, ही सुई अशी काढली हे 2 मोत्यांमधून, 9व्या आणि 10व्या मधून. हे बघा, ही इथून सुई अशी काढली आणि त्यात मी आता अजून 2 घेतलेत, हे 2 आणि हे 2. असं आपण इथं 4चा राऊंड करणार आहे. इथं हे बघा, असा राऊंड 4चा येतो इथं. हा इकडच्या लाईनचा 1 आणि इकडचा 1, असं 9वा आणि 10वा. आता आपल्याला हे मी पुढच्या लाईनला जाते. ह्या 2 नंबरच्या राऊंड मधून सुई काढली. आता हे आपल्याला आतमध्ये विणून घ्यायचंय. आता हा 1 आणि हा 1 2 आहेत, म्हणून मी अजून 2 घेणार आणि परत 4चा राऊंड करणार. हे बघा, असं 4चा राऊंड. तुम्ही इथे नीट व्यवस्थित बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर परत यातून घेऊन या 3ऱ्या राऊंड वरती, जिथून फुलपाखरू घातले आपण, त्या वरच्या 3ऱ्या राऊंड मधून मी सुई काढली. आता इथं पण 2च आहेत. आपल्याला हा चौकोन तयार करायचा आहे. आतल्या बाजूने आपल्याला इथं 2 आहेत, म्हणून इथं पण मी 2च घेतले. असे आपण 8 करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आणि 9व्याला परत हे 2 आणि परत 1च घालायचं आहे. मी कसं घालायचं ते तुम्हाला 8 पर्यंत घालून घेते आणि पुढचं कसं करायचं ते सांगते. तर मी हे 8 राऊंड घालून घेतलेले आहेत. आता 9व्या राऊंडला 9व्या मोत्यातून मी ही सुई काढली आहे आणि इकडच्या साईडच्या इकडच्या बाजूच्या एका मोत्यातून काढली. प्रत्येक वेळेस आपण एका मोत्यातून घेत होतो. इथं मी हा खालचा 1 आणि इकडच्या साईडचा 1 अशी आपण 2 मोत्यातून घेतली. आता इथं 2 होते म्हणून आपण 1 आणि 2 घेत होतो. आता इथं इकडचा 1 2 आणि इकडचा आपण या लाईनचा 1 असे 3 आहेत. मग आता आपल्याला इथं 4चा राऊंड करण्यासाठी 1च लागणार आहे, म्हणजे आपला 4चा राऊंड होईल. परत आता ह्या मोत्यातून काढते आणि इकडे घेऊन परत 2 नंबरच्या राऊंड मधून मी ही सुई काढली. आता इथं 2 2 2 2 घेत जायचं. 8 राऊंड 2 2चेच करायचे. 9व्याला परत खाली डबल घ्यायचे 2 आणि इकडचा 1 असं करून 4चा राऊंड करून टाकायचा. 9वा राऊंड परत इकडच्या बाजूला करायचं. हे बघा, हा झालं. 2 राऊंड केले बघा मी. आता इथं आपले 2 कोणते झाले? आता हा 1, हा आणि हा दुसरा. इथे येणार 3रा 4था 5वा 6वा 7वा 8वा आणि इथं 9व्याला परत हे 2 मोती घ्यायचे, 9वा आणि 10वा. परत इथं 1 2 3 4 5 6 7 8 9वा आणि 10व्याला इथं परत आपण हे 2 मोती असे धरणार. ह्याचे परत 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा पहिला घातलाय हा 1 9 असे आपले 4 चौकोन आतून विणून घेते मी. हे 3 आता हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल. आता मी हे ओवून घेते आणि मग आतल्या बाजूने आपल्याला असंच करायचंय. ते तुम्हाला कसं करायचं ते सांगते. आता मी हे 4 कोन पूर्ण करून घेतलेले आहेत. 3 कोन बघा. आता चौथ्या इथं जोडायचं आहे आपल्याला. प्रत्येक ठिकाणी 9 9 राऊंड आले पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी 9 9. आता हे 8 पूर्ण करून घेतलेले आहेत आणि 7 पूर्ण केले, सॉरी. आता हे 8वा आणि हा इकडचा आहे तो 9वा. मग आता इथं इकडचा 1 मोती, हा खालचा 1 आणि हा आता घातलेल्या राऊंड मधला 1 असे 1 2 3 आहेत. म्हणताना मी हे 1च घेणार. आपल्याला 4चा राऊंड करायचा आहे. आणि ह्या साईडच्या मोत्यातून घेऊन हे बघा, हे असं व्यवस्थित इथं बघा जोडताना शेवटी सगळ्यात आपल्याला 1 घालायचं आहे. हे बघा, हे असं. आणि हे झालं आपलं पूर्ण 4ही बाजू घेऊन. ओढून घ्यायचं. हे बघा, हे झालं पूर्ण. हे खालची बाजू झाली. आता इथं अजून पण एक एक राऊंड आपण घालू शकतो, परंतु मी काय करणार आहे, ह्याला फक्त इकडं पण जसं खाली घातलंय तसंच इथं पण घालणार आहे. पण त्याच्या अगोदर इथं मी ह्याच बरोबर मापाचा एक बॉक्स आतमध्ये घालणार आहे, जेणेकरून हे ताट राहील. आणि इथं विणायचं असले तरी तुम्ही विणू शकता. इथं आता इथं जसं विणलं तसं आपण हे 2 सेम असंच करायचं. इथं हे आपले हे 2 घेतले होते, तसं हे 2 घ्यायचे, हे 2 आणि अजून 2 घालून
हा एक राऊंड करायचा. परत इकडे 2 2 2 2 2 आणि शेवटी 1 2 2 2 करत हे आतनं ओढून घ्यायचं. तर इथं 1 2 3 4 5 6 7 आलेत. 7 आलेत म्हटल्यानंतर पुढच्या वेळेस आपले 6 वरती राऊंड आपले 6 आले पाहिजेत ह्या लाईनला. परत इकडे 6 इकडे 6 इकडे 6 असे आतल्या बाजूनी घालत जायचं. आणि मी आता इकडं ह्याच्यामध्ये एक बॉक्स बसवणार आहे आणि कसा बॉक्स बसवलाय ते तुम्हाला दाखवते. आणि वरती सेम असंच विणून घेणार आहे. हे 4 मोती होऊन मी इथं वरती पॅक केलेले आहेत. हे बघा, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही मोती वापरून इथं पॅक करू शकता. तर आपलं हे पूर्ण झालेलं आहे बघा. मी हे पूर्ण केलेलं आहे आणि आतमध्ये हा गोल्डनचा बॉक्स बसवलेला आहे. हे बघा, खालून पण हे पॅक केलेलं आहे. तर आपला आता हा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. तुम्ही नक्की करून बघा. करायला पण हे सोपं आहे, अवघड नाही आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि क्रिएशन बाय तेजल या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन छान छान वस्तू शिकण्यासाठी खाली कमेंट्समध्ये मला टाका तुम्ही की तुम्हाला काय शिकायचं आहे नवीन. ते मी ते बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. थँक्यू.